ओम सुरमुनिगणवेष्टितं हरिहरब्रह्मादि आराधनं विद्याज्ञानं कलागुणनिधि सिद्धीश्वरणगुरुं करुणाप्रेमशान्ति क्षमादिभूषणं दाताच विश्वेजनं वन्दे गगनगिरिपरत्परारगुरो अज्ञानसारणम्. आज आपल्याला अनाहत चक्राविषयी बघा. अनाहत म्हणजे की कोणतीही भांड्याला भांडं लागलं की आवाज येतो, परंतु काहीही न वाजता, कशाचंही घर्षण नव्हता, कशाचीही टक्कर नव्हता, जसं शांत झाला आपल्यातून जे आवाज येतो त्याला अनहद नाद म्हणायचं. आणि हा अनहद नाद हृदयात उत्पन्न होतो, म्हणून या अनाहत चक्राला हृदय चक्र बी म्हणतात. हृदय चक्र म्हणजे काय, आपण स्वतःला काय समजायचं की मला मस्तक नाही, डोकं कापून टाकले का डोकं नाही, आणि खाली उतरायचं, हृदयात उतरायचं. आणि मग हृदय आपल्याला काय सांगते हे बघायचं, म्हणजे त्याला अनाहत चक्र म्हणायचं. म्हणजे जी आपली ऊर्जा त्या ठिकाणी थांबली. बघा, ऊर्जा प्रचंड असते हृदयामध्ये, इतकी ऊर्जा असते की सर्व विश्व त्याच्यामध्ये सामावलं जाते. म्हणून त्यांना विश्वेजना म्हणतात, म्हणजे विश्व ज्याच्यामध्ये सामावलं त्याला हृदयाचं अनाहत म्हणतात. त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व सामावू शकते. मग ह्या हृदयाच्या वरती काय आहे, ते एक मन आहे. बघा, मनाचा विषय तुम्हाला सखोल ज्ञान थोडंसं पाहिजे. मन म्हणजे एक भरपूर मनाच्या अवस्था आहेत. मनाला 6 पाकळ्या असतात. कशा की रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श आणि योगिनी. बघा, मन कसं फिरतं पाकळ्यात नाही. बघा, एका दशांश सेकंदामध्ये मन डोळ्यात गेलं की पाहतं, परत कानात गेलं की ऐकतं, नाकात गेलं की श्वास घेतं, त्वचेत गेले की स्पर्श होतो, आणि वास म्हणजे रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श आणि योगिनी म्हणजे स्वप्न बी पाहतं मन. मग हे मन 6 पाकळ्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मग त्याच्या पलीकडे कोण जाणार? हृदय जाऊ शकतं. बघा, हृदयामध्ये करुणा असते, प्रेम असते, शांती असते, दया असते, आणि मग या हृदयामध्ये प्रचंड विश्वाची शक्ती असते. हृदयामध्ये एक प्रचंड असतो तो भाव असतो, आणि ज्याच्या मनी नाही भाव, देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही. बघा, पूर्वीच्या काळी भाव हा शब्द सगळ्यात मोठा आहे. मग हृदयामध्ये हा भाव असतो, आणि तो भाव केव्हा निर्माण होतो की हृदयामध्ये ऊर्जा यायला लागली. शरीरातील ऊर्जा हृदयामध्ये यायला लागली की हृदय प्रेमानं भरून जातं, आणि तिथं एक दिव्य आनंद प्राप्त होतो. की बघा, कुठली गोष्ट हृदय सांगतं, किती होईल नाही होईल हृदयाला आधी विचार करतं, हृदय सांगतं. मग हा जो हृदयामध्ये गेला त्याला प्रसन्न झाली शिवपार्वती, कारण हृदयाचं शिवपार्वती ही देवता आहे आणि वायू तत्व आहे. बघा, सर्व वायूचं ज्ञान व्हायला लागतं. बघा, आपण डोळ्यानं पाहतो तेव्हा दिसतं, पण बिन डोळ्यानं बिन पाहताच पाहणे, कानानं बिन ऐकता ऐकायला येणे. बघा, अगरबत्ती लावली तर वास आला तर काय, नाकानं वास आला, पण अगरबत्ती लावलीच नाही आणि वास येतोय. मग बघा, कुठून वास येत असतो? काय मिळालंच नाही ना आनंद मिळतोय. काहीच मिळालं नाही ना आनंद मिळतोय. बघा, हृदयामध्ये आनंद असतो, आणि तो आनंद काही न मिळता जो प्राप्त होतो, तो हृदयामध्ये ऊर्जा साठायला सुरुवात होते. हृदयातलं रक्त हृदयारविंदे, म्हणजे हृदयामधला तो वसंत फुलला जातो, आनंद प्रफुल्लित होतो, आणि पोटात आनंद मावत नाही. दत्ताची मूर्ती आणा घरा, आनंद पोटात माझ्या माईनं, म्हणजे त्याच्या पोटामध्ये आनंद माईनं असा होतो. हृदय भरून जातं, आणि त्याला देवी देवता प्रसन्न होतात. मग प्रसन्न झाल्या की त्याला कळतं की ही देवता माझ्याकडे आल्या, ती देवता माझ्याकडे आल्या, ह्या देवतेचा असा गुण आहे, त्या देवतेचा तसा गुण आहे, सर्व गुणावर त्याचा विजय प्राप्त होतो, आणि त्याला शरीर लहान करता येतं, मोठं करता येतं. बघा, काय तुम्हाला तिथे सिद्धी प्राप्त होतात. कशा सिद्धी प्राप्त? बघा, भूत सूक्ष्मात्मा आणि मयी तन्मात्र धारयन्मेना आणि मानव वापनोती तन्मात्र पासको ममा. बघा, सिद्धी काय असतात. शरीर लहान कसं होतं, शरीर कसं मोठं होतं, शरीरातनं
शरीर दुसऱ्याच्या शरीरात कसा प्रवेश करता येतो हे सगळं पुढं सांगणार आहे मी. पण आता अनाहत चक्राविषयी बोलते. अनाहत चक्रामध्ये आपल्याला आकाशात जाता येतं. आपलं शरीर आकाशा एवढं करता येतं. ब्रह्मांडामध्ये आपण विलीन होऊ शकतो. इतकं ह्या अनाहत चक्रामध्ये सिद्धी असतात. आणि याच्याविषयी मी पुढे सांगणारच आहे. पण अनाहत चक्राविषयी तुम्हाला कळलं पाहिजे की समजलं पाहिजे की अनाहत म्हणजे आपल्याला एक आंतरिक ध्वनी ऐकायला येतो. बाहेरचा ध्वनी नाही, आंतरिक ध्वनी आपल्याला क्लोज करता येतं. आता बघा बाहेरनं कसलाही आवाज येत होता, पण तुम्ही ऐकला का नाही ऐकला? कारण तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. ज्याला लक्ष माझ्याकडे नाही किंवा ऐकण्याकडे नाही त्याला बाहेरचा अनेक ध्वनी ऐकायला येऊ शकतात. म्हणून त्याला क्लोज करता येतं. डोळे झाकले की बंद होतं मन ऐकत म्हणजे मनाच्या पलीकडे जायचं, म्हणजे भावनेमध्ये जायचं. आणि भाव भरून राहिला की हृदयामध्ये साठतो. आणि हृदय हे अनाहत चक्र आहे. मग अनाहत चक्रामध्ये काय प्राप्त होतं? तर देवी देवतांचे गुण प्राप्त होतात. अवगुण निघून जातात आणि गुणाची जोपासना होते. गुण आणि अवगुण समजू लागतात. आणि चांगलं काय वाईट काय हे समजू लागतं बिनबुद्धी वापरता. जिथं बुद्धी बिन वापरता हृदयाला समजतं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे कर्म चांगलं आहे, ते कर्म चांगलं आहे, कोणतं कर्म करायचं हे आपलं हृदय स्वतःला सांगत असतं. म्हणून अनाहत चक्र हे योगामध्ये, सिद्ध योगामध्ये एकदम श्रेष्ठ चक्र आहे. आणि हे अनाहत चक्र श्री गुरुच्या सान्निध्यामध्ये समजतं. बघा आपल्याला हातानं स्पर्श केला की समजतो, पण हात न लावता स्पर्श होतो. बघा सिद्ध गुरुच्या सान्निध्यामध्ये बसलं की आपल्याला आपोआप आनंद येऊ लागतो. तो आनंद कसला असतो? तर हृदयातल्या प्रेमाचा. आणि तर हृदयातलं प्रेम ओसंडून व्हावं लागतं अशा व्यक्तीचं की ज्याचं हृदय चक्र जागृत झालेलं आहे, अनाहत चक्र जागृत झालेलं आहे. त्याची घटकाभरची मुलाखत सुद्धा, त्याच्या घटकावरचं संगत सुद्धा अनेक कष्ट दूर करते. आणि त्याला दिव्यानंद, सदानंद, मुक्तानंद, चिदानंद, आत्मानंद प्राप्त होतो. म्हणून त्याला म्हणतात देवी भक्तजन धाम दत्तानंदनदोय अंबिके. म्हणजे त्याला महामायाच्या पलीकडचं समजायला लागतं. बघा माया नित्य आहे. जे डोळ्यानं दिसते ती पण माया आहे, डोळ्यानं दिसते ते पण ब्रह्म आहे. पण ही ब्रह्म आणि माया यांच्यामधलं जे अंतर आहे ते अनाहत चक्रामध्ये स्थिर झाल्यावर समजू लागतं. नाही तर प्रत्येकाला एकच दिसतंय. पिवळा चष्मा घातला की जग पिवळं दिसतं, पण जग अक्षरशः पिवळं नसते. कारण त्यानं माणसाच्या हृदयामध्ये अनेक मलिन वस्तू मलिन क्रिया भरलेल्या असतात. त्यामुळं त्याला वेगळंच दिसतंय. बघा वेगळं दिसण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं दुर्गुण पसरलेले आहेत. चेहरा क्या देखते हो दिल में उतर के देखो न. बघा हृदय काय बघू शकतं? तर प्रेम. कोणतं प्रेम? तो वैराग्य, शांती, समाधान, धैर्य, दया, क्षमा, शांती. बघा म्हणून काय म्हणलेलं आहे? करुणा, प्रेम, शांती दाताच विश्वेजनाम वंदे गगनगिरी. की ज्या विश्वाला सामावून घेऊ शकतात, विश्वाचं कल्याण करतात असे सिद्ध गुरु हृदयामध्ये वास करायला लागतात. आणि गुरु कृपा ही केवलम शिष्यम परम मंगलम. म्हणजे जो अनाहतमध्ये आला त्याच्यावर गुरुची कृपा होते आणि तो हृदयामध्ये पवित्र होत जातो. पवित्र प्रेम त्याच्यामध्ये उत्पन्न होतं आणि हृदयामध्ये तो बिनबुद्धी वापरता गुरुजी सांगतील ती आज्ञेनं साधना करीत पुढं राहतो आणि दिव्यत्वाची प्राप्ती त्याला होते. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.